आपण पाहत आहोत बिल्डिंग मटेरियल अँड कन्स्ट्रक्शन म्हणजेच BMC हा सब्जेक्ट। या सब्जेक्टमध्ये आज आपण पाहणार आहोत युनिट नंबर 5। आता युनिट नंबर 5 आहे आपला बिल्डिंग फिनिशेस। आता हा जो युनिट नंबर 5 आहे याला टोटल वेटेज आहे बाळांनो 10 मार्कांचं। ठीक आहे, 10 मार्कांचं वेटेज आहे। आता या युनिट 5 मध्ये आपण काय काय पाहणार तर युनिट 5 मध्ये नेमके कोणकोणते इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत, एवढेच टॉपिक जे इम्पॉर्टंट आहेत तेवढेच तुम्हाला एक्झामसाठी प्रिपेअर करायचे आणि त्या टॉपिकमध्ये नेमकं तुम्हाला काय करायचं आहे त्याचा ओव्हरव्ह्यू आपण पाहणार आहे। ओव्हरव्ह्यूमध्ये आपण पाहणार आहोत की नेमके कोणकोणते पॉईंट्स लिहायचे, जे एक शॉर्टकट नोट्स थोडक्यात तुम्हाला या युनिट नंबर 5 मध्ये या लेक्चरमध्ये पाहायला मिळणार आहे। असं समजा की 20 ते 25 मिनिटांमध्ये तुमचा पूर्ण युनिट कव्हर होणार आणि तुम्हाला तुमचा 10 मार्कांचा अभ्यास होणार। मग चला पाहूया, सुरुवातीला पाहूया इम्पॉर्टंट टॉपिक्स इन युनिट नंबर 5। तर इम्पॉर्टंट टॉपिक्समध्ये आपल्याला या युनिटमध्ये काही महत्त्वाचे टॉपिक्स आहे जे एक्झामला येतात म्हणजे येतातच। त्यामध्ये पहिलं आहे फ्लोरिंग मटेरियल। लक्षात ठेवा बिल्डिंग फिनिशेस म्हणजे काय की बिल्डिंग बांधून कंप्लीट झालेली आहे पण बिल्डिंगला चांगला ॲस्थेटिकल लुक मिळावा, बिल्डिंग सुंदर दिसावी म्हणून आपण काही गोष्टी करत असतो। जसं आपण फ्लोरिंग करतो, फरशी बसवतो, बिल्डिंगचा लुक वाढतो ना आतून। मग फ्लोरिंग फिनिशेस पाहायचं। मग फ्लोरिंग फिनिशेसमध्ये आपण काय पाहणार की कोणकोणते फॅक्टर अफेक्ट करतात, की फ्लोअर सिलेक्ट करताना असे कोणकोणते फॅक्टर आहेत जे त्या गोष्टीला अफेक्ट करतात। मग कोणकोणते फॅक्टर फ्लोरिंगवर अफेक्ट करतात ते। त्यानंतर फ्लोरिंगचे वेगवेगळे टाईप्स आपण पाहणार आहोत। त्यानंतर सुटेबिलिटी अँड रिक्वायरमेंट, कुठल्या प्रकारची फ्लोरिंग कुठल्या प्रकारच्या बिल्डिंगला सुटेबल आहे, म्हणजे रेसिडेन्शियल बिल्डिंगला कुठली टाईल वापरतात, कुठली फ्लोरिंग वापरतात, कमर्शियल बिल्डिंगला कुठली फ्लोरिंग वापरतात ते आपण पाहणार आहे सुटेबिलिटीमध्ये। आणि चांगल्या क्वालिटीची जी फ्लोरिंग असते गुड फ्लोरिंग त्याच्या रिक्वायरमेंट्स कोणत्या कोणत्या ते आपण पाहणार आहोत। एवढेच मुद्दे पाहायचे तुम्हाला, फॅक्टर्स अफेक्टिंग टाईप सुटेबिलिटी अँड रिक्वायरमेंट। दुसरा टॉपिक असतो रूफ। कुठली बिल्डिंग सुंदर दिसावी म्हणून वरती छप्पर असतं, रूफ असतं। रूफमध्ये आपल्याला पाहायचं आहे की रूफ प्रोव्हाइड करायचे ॲडव्हान्टेज कोणकोणते, जे चांगल्या क्वालिटीचं रूफ असतं त्या रूफच्या रिक्वायरमेंट कोणत्या कोणत्या, रूफचे वेगवेगळे टाईप्स कोणकोणते, रूफचे वेगवेगळे क्लासिफिकेशन कोणकोणतं, रूफसाठी यूज केले जाणारे मटेरियल कोणकोणते, त्यानंतर जे पिच्ड रूफ असतं आणि फ्लॅट रूफ असतं यांचा डिफरन्स आपल्याला पाहायचा आहे। 101% येतो पिच्ड रूफ आणि फ्लॅट रूफचा डिफरन्स 10 and 1% येतो म्हणजे येतोच। रूफ झाल्यानंतर तिसरं पाहायचं आहे वॉल फिनिशिंग, भिंतीला केलं जाणारं फिनिशिंग, भिंत चांगली दिसावी म्हणून केलं जाणारं फिनिशिंग। त्यामध्ये येतं प्लॅस्टरिंग। प्लॅस्टरिंगमध्ये आपल्याला पाहायचं आहे की प्लॅस्टरिंग करण्याची गरज काय, नेसेसिटी काय, प्लॅस्टरिंग करण्याची प्रोसिजर कोणती, प्लॅस्टरिंगचे वेगवेगळे टाईप्स कोणते। मग आपण पाहणार आहे टाईप्स ऑफ प्लॅस्टरिंग, चांगल्या क्वालिटीचं जे प्लॅस्टर असतं त्याची रिक्वायरमेंट काय, प्लॅस्टरिंगमध्ये येणारे डिफेक्ट्स कोणकोणते, त्यानंतर प्लॅस्टरिंग करताना कोणकोणते प्रिकॉशन्स घेतले पाहिजे हे आपण पाहणार आहे। त्यानंतर पाहणार आहे आपण पॉइंटिंग। पॉइंटिंग करण्याची गरज काय, नेसेसिटी, पॉइंटिंगचे टाईप्स कोणकोणते, पॉइंटिंग करण्याची प्रोसिजर काय। त्यानंतर आपण पाहणार आहे पेंटिंग। पेंटिंग करण्याची नेसेसिटी काय, गरज काय, कोणकोणत्या प्रकारची पेंटिंग असते आणि पेंटिंगची प्रोसिजर काय, हे सगळंचे सगळं आपण पाहणार आहोत। कळालं तुम्हाला या युनिटमध्ये काय पाहिजे। चला एक एक मुद्दा घेऊ। सगळ्यात पहिल्यांदा पाहूया फ्लोरिंग मटेरियल। आता फ्लोरिंग मटेरियल सिलेक्ट करताना फार काळजी घ्यावी लागते। मग फ्लोरिंग मटेरियलच्या सिलेक्शनवर कोणकोणते फॅक्टर अफेक्ट करतात, फ्लोरिंग मटेरियलच्या सिलेक्शनवर कोणकोणते फॅक्टर अफेक्ट करतात, कुठल्या प्रकारची फ्लोरिंग मी करायला पाहिजे, कुठल्या प्रकारचं मटेरियल मी फ्लोरिंग करता यूज करायला पाहिजे, यावर अफेक्ट करणारे हे फॅक्टर। की लक्षात ठेवा मटेरियल सिलेक्ट करताना पाहायचं की त्या मटेरियलची कॉस्ट किती, त्या मटेरियलची ड्युरेबिलिटी किती, त्या मटेरियलची हार्डनेस किती, म्हणजे सिलेक्शन फार महत्त्वाचं आहे। तुम्ही ज्या पद्धतीची टाईल सिलेक्ट करता त्या पद्धतीच्या तिच्या प्रॉपर्टी असाव्यात। तर फ्लोरिंगचं मटेरियल सिलेक्शन करताना आपण तो एक फॅक्टर पाहतो की सिलेक्शन करताना आपण पाहिलं पाहिजे की ड्युरेबिलिटी किती आहे, कॉस्ट किती आहे वगैरे वगैरे। त्यानंतर आपण पाहतो बाळांनो कॉस्ट आणि अवेलेबिलिटी, की जे मटेरियल आपण सिलेक्ट करतोय त्याची कॉस्ट किती आहे, बरं आजूबाजूला ते फ्लोरिंगचं मटेरियल अवेलेबल आहे का हे आपण चेक केलं पाहिजे। ड्युरेबिलिटी आणि स्ट्रेंथ, फ्लोरिंगचं मटेरियल सिलेक्ट करताना त्याची ड्युरेबिलिटी चेक केली पाहिजे, स्ट्रेंथ चेक केली पाहिजे। मेंटेनन्स रिक्वायरमेंट,
बरं मेंटेनन्स करायची गरज आहे का त्या टाईपच्या फ्लोरिंगला, आणि जर मेंटेनन्स करावा लागतोय तर किती दिवसांनी मेंटेनन्स केला पाहिजे साधारणतः, ह्या गोष्टी चेक केल्या पाहिजे. ॲप्रन्स बरं ती जे फ्लोरिंगचं मटेरियल आहे त्याचा लुक कसा आहे या गोष्टी पाहिल्या पाहिजे. त्यानंतर रेजिस्टन्स टू विअर मॉइश्चर अँड फायर, बरं फायरला रेजिस्ट करते का ती टाईल, ते मटेरियल फायरला रेजिस्ट करतं का, मॉइश्चर आणि वॉटरला रेजिस्ट करतं का, हे पण प्रॉपर्टी पाहिली पाहिजे. आणि लोकेशन, की नेमकं आपण ते फ्लोरिंगचं मटेरियल कुठे यूज करतोय, म्हणजे रेसिडेन्शियल बिल्डिंगला करतोय की कमर्शियल बिल्डिंगला करतोय की अजून इंडस्ट्रियल बिल्डिंगला करतोय. हे पॉईंट्स आहेत ज्याच्यावरून ठरतं की फ्लोरिंगचं मटेरियल कोणतं सिलेक्ट करायला पाहिजे. मला वाटतं यामध्ये तुम्ही एक एक सेंटेन्स लिहू शकता, मिनिमम 4 पॉईंट्स, आणि त्याच्यामध्ये एक एक सेंटेन्स एक्सप्लेनेशनचं जर लिहिलं तर 4 मार्क मिळतातच. काय डाऊट आहेत, हे ऑलरेडी आपण डिटेलमध्ये पण पाहिलेले. बरं सेकंड पॉईंट येतो बाळांनो, टाईप्स ऑफ फ्लोरिंग. मग फ्लोरिंग किती प्रकारचे असतात, तर फ्लोरिंग 4-5 टाईपचे असतात. त्यामध्ये सिमेंट कॉन्क्रीट फ्लोरिंग आहे, याच्यामध्ये सिमेंट कॉन्क्रीटच्या मदतीने फ्लोरिंग केलं जातं. त्यानंतर टाईल फ्लोरिंग आहे, मग सिरॅमिकच्या टाईल वापरतात, विट्रीफाईड टाईल्स वापरतात, अजूनही वेगवेगळ्या टाईल्स वापरतात, टाईलच्या मदतीने फ्लोरिंग केलं, टाईल फ्लोरिंग. मार्बलच्या टाईल असतील, मार्बल ग्रॅनाईटच्या तर मार्बल फ्लोरिंग, ग्रॅनाईट फ्लोरिंग. वुडन फ्लोरिंग, वुडन फ्लोरिंग म्हणजे लाकडाचं पण फ्लोरिंग असतं. त्यानंतर PVC आणि विनाईल फ्लोरिंग, पॉलिविनाईल क्लोराईडचं पण फ्लोरिंग असतं. ठीक आहे. मोझॅईक फ्लोरिंग, मोझॅईकच्या टाईल्स असतात, मोझॅईक फ्लोरिंग. ह्या प्रत्येक पॉईंटमध्ये कमीत कमी 2-2 सेंटेन्स, 3-3 सेंटेन्स यायलाच पाहिजे, जे की आपण ऑलरेडी एक्सप्लेन केले आणि तुमच्या बुकमध्ये तुम्हाला इझिली भेटतील. जे इझी सेंटेन्स आहे ना, ह्या समजा तुम्हाला सिमेंट कॉन्क्रीट फ्लोरिंग आलं एक्सप्लेन करायला, तर तुम्ही काय करणार, 3-4 सेंटेन्स तरी तुम्हाला माहीत पाहिजे सिमेंट कॉन्क्रीट फ्लोरिंगचे, आणि ते तिथे एक्सप्लेन करायचे 4 वाक्यात, पुरेसं आहे. टाईप्स आलं तर कुठले पण 4 पॉईंट लिहायचे आणि एक एक सेंटेन्स एक्सप्लेन करायचं. 2-2 करा, सिम्पल आहे. जमेल का असं करायला? अभ्यास करताना असा स्टडी करा, म्हणजे कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त अभ्यास होईल. पुढं काय पाहायचं आहे, सुटेबिलिटी. आता कुठल्या टाईपच्या बिल्डिंगमध्ये कुठल्या प्रकारची फ्लोरिंग केली जाते. रेसिडेन्शियल बिल्डिंगमध्ये ना टाईलची फ्लोरिंग केली जाते, मार्बलची फ्लोरिंग केली जाते. इंडस्ट्रियल बिल्डिंगमध्ये काय करतात, सिमेंट कॉन्क्रीटची फ्लोरिंग केली जाते इंडस्ट्रीमध्ये. त्यानंतर हॉस्पिटलमध्ये PVC फ्लोरिंग किंवा विनाईल फ्लोरिंग असते, जी हायजेनिक असते, PVC फ्लोरिंग. त्यानंतर डेकोरेटिव्ह एरिया, जिथं डेकोरेशन करायचं असेल त्या भागाचं, तर ग्रॅनाईट किंवा मार्बलचं फ्लोरिंग केलं जातं. म्हणजे या ठिकाणी सुटेबिलिटी या प्रकारच्या फ्लोरिंगची आहे. यामध्ये तुम्ही 1-2 सेंटेन्स इझिली लिहू शकता ना, सिम्पल आहे. सुटेबिलिटी नंतर आहे रिक्वायरमेंट ऑफ गुड फ्लोरिंग. अशी कुठली फ्लोरिंग आहे जिला मी म्हणू शकतो की चांगली क्वालिटीची फ्लोरिंग आहे. गुड फ्लोरिंगच्या रिक्वायरमेंट काय, चांगली फ्लोरिंग ती असते जी हार्ड असते, ड्युरेबल असते, हार्ड आणि ड्युरेबल. चांगली फ्लोरिंग ती असते जी स्मूथ असते, स्मूथ मऊ, बट नॉन स्लिपरी. इतकी पण स्मूथ नको की त्यावरून स्लिप होईल, स्मूथ पाहिजे पण नॉन स्लिपरी पाहिजे. इझी टू क्लीन, बरं त्या फ्लोरिंगला क्लीन करायला सोपं असलं पाहिजे. डॅम्प प्रूफ असली पाहिजे ती फ्लोरिंग. डॅम्पनेसचा तिच्यावर इफेक्ट होता कामा नये, मॉइश्चरचा इफेक्ट होता कामा नये, डॅम्प प्रूफ पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं इकॉनॉमिकल पाहिजे, खिशाला परवडण्याजोगी पाहिजे फ्लोरिंग. जर तुमच्या फ्लोरिंगमध्ये या क्वालिटीज असतील तर ती गुड फ्लोरिंग आहे की नाही. इझी समजलं यशराज? नेक्स्ट येतं आता फ्लोरिंगचं, ते एवढेच मुद्दे तुम्हाला पाहिजेत. 2 नंबर जेव्हा तुम्ही रूफचा अभ्यास करणार आहे त्यावेळी आपण पाहतो की रूफ आपण का प्रोव्हाइड करतो, रूफचे ॲडव्हान्टेजेस काय. तर बघा बाळांनो, प्रोटेक्शन फ्रॉम सन, रेन, वाईंड. ऊन, वारा, पाऊस यांच्यापासून आपल्याला बिल्डिंगला प्रोटेक्ट करायचं आहे. ऊन, वारा, पाऊस, सन, रेन, वाईंड यांच्यापासून बिल्डिंगला प्रोटेक्शन देण्याकरता रूफ पाहिजेच, छप्पर पाहिजेच. थर्मल इन्सुलेशन, आतली हीट बाहेर जाता कामा नाही, बाहेरची हीट आत येता कामा नाही. थर्मल इन्सुलेशन करता रूफ पाहिजे. स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी, स्ट्रक्चरला स्टॅबिलिटी मिळावी म्हणून रूफ पाहिजेच, कळतंय. आणि बिल्डिंगला एक चांगला लुक मिळावा, एक ॲप्रन्स चांगला व्हावा म्हणून रूफ पाहिजेच, कळालं. आणि बिल्डिंगच्या वरती जर तुम्हाला कन्स्ट्रक्शन करायचंय तर खालच्या फ्लोअरला रूफ असेल तर वरच्या फ्लोअरला तो फ्लोअर असतो ना, वरच्या मजल्याला तो फ्लोअर असतो, म्हणून रूफ पाहिजेच जर तुम्ही एकावर एक बिल्डिंगमध्ये बांधकाम करताय तर. काय डाऊट आहे, लिहिता येईल तुम्हाला 3-4 ओळी ॲडव्हान्टेजेसमध्ये नक्की. पुढे
रिक्वायरमेंट्स ऑफ गुड रूफ, मग हे चांगल्या क्वालिटीचं रूप आहे, चांगल्या क्वालिटीचं छप्पर आहे असं मी केव्हा म्हणू शकेल, जेव्हा तिच्यामध्ये ह्या क्वालिटीज आहे. मग रूप चांगलं कोणतं असतं, ज्याची स्ट्रेंथ चांगली असते, ज्याची स्टॅबिलिटी चांगली असते, ते रूप चांगलं. स्ट्रेंथ पाहिजे, स्टॅबिलिटी पाहिजे, वॉटरप्रूफ रूप ते चांगलं असतं जे वॉटरप्रूफ असतं, ज्याच्यावर पाण्याचा कुठलाच इफेक्ट होत नाही. म्हणजे वरती पाऊस आला तरी पाणी खाली झिरपत, वॉटरप्रूफ मटेरियल पाहिजे. त्यासाठी ना रूपचं वॉटरप्रूफिंग केलं जातं डॉक्टर फिक्सिट सारखे केमिकल वापरून. त्यानंतर प्रॉपर ड्रेनेज, बरं जे काही पाणी येतं ते घराच्या छतावर साचायला नको, ते पाणी इझिली ड्रेन आउट झालं पाहिजे. त्यासाठी प्रॉपर ड्रेनेज ज्याचं असतं ते रूप चांगलं. म्हणजे पावसाचं पाणी आलं का लगेच खाली, मग ते असे रूप करतात पीच रूप, पावसाचं पाणी कधी साचत नाही अशा फ्लोअरवर. मग लक्षात ठेवा प्रॉपर ड्रेनेज असलं पाहिजे. फायर रेजिस्टन्स, जरी आग लागली बिल्डिंगला तरी छप्पर जळालं नाही पाहिजे, फायर रेजिस्टन्स पाहिजे. थर्मल इन्सुलेशन पाहिजे, आतली हिट बाहेरची हिट आत येता कामा नाही. मग ह्या क्वालिटीज पाहिजे, स्ट्रेंथ पाहिजे, स्टॅबिलिटी पाहिजे, वॉटरप्रूफ पाहिजे, प्रॉपर ड्रेनेज सिस्टीम पाहिजे, फायर रेजिस्टंट पाहिजे, थर्मल इन्सुलेशन पाहिजे. ह्या प्रॉपर्टी असतील तर ते चांगल्या क्वालिटीचं रूफ आहे असं आपण म्हणू शकतो. काय डाऊट? यामध्ये एक एक दोन दोन सेंटेन्स लिहायला यायलाच पाहिजे. हे पॉइंट्स पाठ करायचे तुम्हाला. ओके, आता कोणकोणत्या प्रकारचे रूप आपण पाहतो. क्लासिफिकेशन काय आहे रूपचं, तर देअर आर 3 टाइप्स ऑफ रूफ. रूफ हे 3 प्रकारचे असतात. 3 प्रकारचे रूप आपण प्रोव्हाइड करू शकतो. त्यातलं पहिला टाईप आहे फ्लॅट रूफ. फ्लॅट रूफ असतो जिथं रूफ हा फ्लॅट आहे. दुसरा असतो पिच्ड रूफ, जिथं असा पिच्ड रूफ असतो पहा. ओके, आणि एक असतो कर्ड रूफ, असा कर्व नेचरचा असतो रूफ, गोडाऊन वगैरेला असतं पहा कर्ड रूफ. हे 3 टाईप आहेत रूफचे. रूफचे 3 टाईप आहेत. बरं, रूफसाठी कोणकोणते मटेरियल वापरतात. आता रूफसाठी हे मटेरियल वापरतात पहा. रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीट म्हणजे RCCचा स्लॅब, रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीटच्या टाईल्स म्हणजेच रूफिंग मटेरियल म्हणून आपण वापरतो RCC स्लॅब. पुढं मँगलोर टाईल्स, तुम्ही मँगलोर टाईल पाहिल्यात, लाल कलरचे असतात, कौलं घरावरचे कौलं, त्याचा वापर करतात. ॲस्बेस्टॉस सीट, ॲस्बेस्टॉस सीट एकदम बेस्ट असतात, AC सीट. त्यानंतर GI शीट म्हणजे गॅल्वेनाइज्ड आयर्न शीट. हे सगळेचे सगळे जे आहेत ना, ह्या सगळेचे सगळे रूफिंग मटेरियल आहेत. प्रत्येक रूफिंग मटेरियलवर 2-2 सेंटेन्स लिहिता यायला पाहिजे. सिमेंट कॉन्क्रीट आहे, मँगलोर टाईल आहे, ॲस्बेस्टॉस आहे, GI शीट आहे. जमेल? अजूनही भरपूर आहेत पण जे आहेत त्यावर 2-2 सेंटेन्स. कुठल्याही मुद्द्यामध्ये तुम्हाला फार वास्ट वाटला ना मुद्दा, कमीत कमी 4 पॉईंट तरी नीट व्यवस्थित करायचे म्हणजे ते लिहिता यायला पाहिजे. बरं, आता एक्झामला हमखास जो क्वेश्चन येतो म्हणजे येतोच, तो आहे डिफरन्स. कशाचा डिफरन्स, की पिच्ड रूफ आणि फ्लॅट रूफ यांच्यामध्ये डिफरन्स काय. बघा बरं का, पिच्ड रूफ म्हणजे असा असतो आणि फ्लॅट रूफ म्हणजे फ्लॅट असतो. आता पिच्ड रूफ कसा असतो, स्लोपिंग म्हणजे त्याच्या दोन्ही बाजूला काय असतो, स्लोप असतो. इथं ही फिगर दिसते का, हे कोणतं रूप आहे, पिच्ड रूप आहे ना, कारण दोन्ही बाजूला स्लोप आहे, स्लोपिंग असतो. आणि फ्लॅट रूफ कसा असतो, ऑलमोस्ट फ्लॅट, हॉरिझॉन्टल असतो. थोडा उतार देतात त्याला म्हणजे पावसाचं पाणी एका बाजूला निघून जातं, पण तो ऑलमोस्ट फ्लॅट असतो, हॉरिझॉन्टल असतो. पहिला डिफरन्स कळाला. दुसरा, बरं, हे जे पिच्ड रूफ असतात, ह्या पिच्ड रूफची जी काही ड्रेनेज कॅपॅसिटी आहे, म्हणजे पावसाचं पाणी येतं आणि लगेच ड्रेन आउट होतं, लगेच बाजूला निघून जातं. पिच्ड रूफवरती, पिच्ड रूफ कसे आहे, स्लोपिंग आहे, असे तिरके आहेत, पावसाचं पाणी लगेच बाजूला जातं, म्हणजे यांची ड्रेन आउट क्वालिटी खूप चांगली आहे. आणि यांच्यामध्ये फ्लॅट रूफमध्ये ड्रेन आउट क्वालिटी असते पण मॉडरेट, तेवढी चांगली नसते. म्हणजे इकडं ड्रेनेज कॅपॅसिटी खूप एक्सलंट आहे, इकडं ड्रेनेज कॅपॅसिटी मॉडरेट आहे. ओके, ड्युरॅबिलिटी, तुम्ही विचारलं सर ड्युरॅबिलिटी कोणाची चांगली आहे, कोणतं छप्पर जास्त दिवस टिकतं, तर ड्युरॅबिलिटी जर तुम्ही पाहिली, पिच्ड रूफची ड्युरॅबिलिटी जास्त आहे, पिच्ड रूफ हे जास्त टिकतात. आणि फ्लॅट रूफची ड्युरॅबिलिटी त्याच्यापेक्षा थोडी कमी आहे, फ्लॅट रूफ हे कमी टिकतात. म्हणून तर फ्लॅट रूफवाले घरं आज 50 वर्षाच्या पुढे जास्त कुणी राहत नाही फ्लॅट रूफमध्ये. पण जुन्या काळात जे कौलाचे घरं होते ना असे पिच्ड रूफचे, ते अजून पण आहेत, तुम्ही पाहू शकता. ड्युरॅबिलिटी याची हायर आहे, याची ड्युरॅबिलिटी कमी आहे. बरं, मला सांगा कॉस्ट कोणाची महाग आहे, कोण जास्त खर्चिक आहे. इकॉनॉमिकल म्हणलं
तर हे बऱ्यापैकी इकॉनॉमिकल आहे, म्हणजे कमी खर्चिक आहे. पिच्ड रूफची कॉस्ट इनिशियल कॉस्ट कमी आहे, पण फ्लॅट रूफची इनिशियल कॉस्ट खूप जास्त आहे. खूप महाग असतात ते फ्लॅट रूफ, कारण फ्लॅट रूफमध्ये काय वापरावं लागतं, RCC स्लॅब वगैरे वापरावा लागतो. ओके, बरं मला सांगा पिच्ड रूफ कुठे बांधतात, पिच्ड रूफ कुठे प्रोव्हाइड करतो ॲज अ इंजिनियर म्हणून, ज्या भागात खूप जास्त पाऊस पडतो, जिथं हेवी रेनफॉल आहे तिथं पिच्ड रूफ असतं, आणि जिथं रेनफॉल कमी आहे, जिथं पाऊस कमी होतो त्या भागात जनरली फ्लॅट रूफ असतो. म्हणजे कुठं अर्बन एरियात. मग रुरल खेडेगावात पाहिलं तर पिच्ड रूफ असतात, शहरी भागात अर्बन एरियात पाहिलं तर फ्लॅट रूफ असतात. ओके, आता मला सांगा पिच्ड रूफवरती तुम्हाला टेरेस भेटतो का? पिच्ड रूफ असतील तर त्याच्यावर टेरेस भेटत नाही, भेटला तरी लिमिटेड स्पेस असतो. पण फ्लॅट रूफमध्ये तुम्हाला खूप जास्त स्पेस भेटतो, टेरेस भेटतो. मग टेरेसवर काही पण करता तुम्ही, टेरेस गार्डन अजून काय 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 काय, म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा फ्लोअर मिळतो. काय डाऊट आहे याच्यात? लिहिता येईल 4-5 सेंटेन्स. एवढं प्रॉपर करायचं. त्यानंतर येतं वॉल फिनिशिंग. आता रूफचं तर पाहिलं आपण, ठीक आहे. आता पाहतोय आपण वॉल फिनिशिंग. आता वॉल फिनिशिंगमध्ये पहिलं येतं प्लास्टर, की भिंतीला आपल्याला सजवायचं आहे. नुसतं विटांवर विटा ठेवल्या आणि आपलं कन्स्ट्रक्शन झालं असं असतं का? नाही, त्याला एक चांगला लुक आला पाहिजे म्हणून आपण काय करतो, त्या वॉलला सजवण्याचं काम करतो. मग कसं सजवतो? एक तर प्लास्टरिंग करतो, पॉइंटिंग करतो आणि पेंटिंगसुद्धा करतो. याने आपण वॉलला फिनिशिंग देतो. मग वॉल फिनिशिंगमध्ये पहिला मुद्दा आहे प्लास्टरिंग. पण प्लास्टरिंग केल्याने मिळतं काय? प्लास्टरिंगचे पर्पज किंवा नेसेसिटी काय? बघा, पहिलं प्रोटेक्ट्स वॉल फ्रॉम वेदर. आजूबाजूची जी वेदर कंडिशन आहे, ऊन वारा पाऊस, सन रेन वाइंड, यांच्यापासून वॉलला प्रोटेक्ट करायचं काम, यांच्यापासून वॉलला प्रोटेक्ट करायचं काम प्लास्टर करत असतं. म्हणजे वॉलला ऊन वारा पाऊस यांच्यापासून प्रोटेक्शन द्यायचं काम प्लास्टरिंग करतं. इट प्रोटेक्ट्स द वॉल फ्रॉम वेदर कंडिशन. प्रोव्हाइड स्मूथ सरफेस. बरं, प्लास्टरिंग केल्यामुळं आपल्याला एक स्मूथ सरफेस मिळतो. प्लास्टरिंग केल्यामुळं वॉलला स्मूथ सरफेस मिळतो. इम्प्रूव्ह ॲपरन्स. प्लास्टरिंग केल्यामुळं बिल्डिंगचा लुक चांगला होतो, ॲपरन्स सुधारतो. इन्क्रीज ड्युरॅबिलिटी. बिल्डिंगची लाईफ वाढते, बिल्डिंगची ड्युरॅबिलिटी वाढते. ॲपरन्स इम्प्रूव्ह होतो, स्मूथ सरफेस मिळतो आणि वॉलला प्रोटेक्शन मिळतं फ्रॉम वेदर कंडिशन. या आहेत बाळांनो नेसेसिटी, पर्पज ऑफ प्लास्टरिंग. यात काय डाऊट असेल तर विचारा. जमेल लिहायला 1-1, 2-2 सेंटेन्स. पुढे येतं बाळांनो प्रोसिजर. प्लास्टरिंग करायची प्रोसिजर काय? प्लास्टरिंग करायची प्रोसिजर काय? तर पहिल्यांदा, सगळ्यात पहिल्यांदा आपण प्लास्टरिंग करण्याच्या आधी ना धुवून घेतो भिंत. कमीत कमी वॉलला प्लास्टरिंग करण्याच्या अगोदर 6 तास भिंत ओली ठेवायची. 6 आवर ओली ठेवायची भिंत. त्यानंतर तो सरफेस पूर्ण क्लीन करून घ्यायचा, पूर्ण क्लीन स्वच्छ करून घ्यायचा ब्रशने. कोरडा ब्रश असतो ना, त्याने ते क्लीन करून घ्यायचं. नंतर तुम्ही मॉर्टार घ्यायचं, सिमेंट मॉर्टार किंवा लाईम मॉर्टार. मॉर्टार तयार करायचं म्हणजे सिमेंटमध्ये वाळू मिक्स करायची, पाणी टाकायचं आणि मिक्स करायचं. ते मॉर्टार अप्लाय करायचं. अप्लाय केल्यावर लेवलिंग करायचं, लेवलिंग. मग फिनिशिंग द्यायचं आणि त्यानंतर त्याच्यावर पाणी मारायचं, क्युरिंग. कमीत कमी 7-8 दिवस पाणी मारलं पाहिजे. ही प्रोसिजर आहे प्लास्टरिंग करण्याची प्रोसिजर. मला वाटतं यात तुम्ही 2-2 सेंटेन्स इझिली लिहू शकता. मिळाले ना तुम्हाला 4 मार्क. असा अभ्यास करा. पुढे टाईप्स. आता प्लास्टरिंगसाठी कुठलं मटेरियल वापरलं यानुसार प्लास्टरिंगचे टाईप आहेत. मग सिमेंटचं प्लास्टर, सिमेंट वापरलं तर सिमेंट प्लास्टर. लाईम वापरलं तर लाईम प्लास्टर. जिप्सम वापरलं तर जिप्सम प्लास्टर. आणि मातीपासून प्लास्टर केलं तर मड प्लास्टर. याचे 2-2 सेंटेन्स पाठ करा. सिमेंट मॉर्टर वापरलं तर सिमेंट प्लास्टर, लाईम वापरलं लाईम प्लास्टर, जिप्सम वापरलं जिप्सम प्लास्टर, मड वापरलं मड प्लास्टर. आहे की नाही इंटरेस्टिंग? बरं, पुढे येतं रिक्वायरमेंट. आता मला सांगा, मी असं केव्हा म्हणू शकेल की हे चांगल्या क्वालिटीचं प्लास्टर आहे? जेव्हा त्या प्लास्टरिंगमध्ये हे प्रॉपर्टीज असतील. चांगलं प्लास्टर ते असतं ज्याचं ॲडेजन चांगलं आहे. चांगल्या क्वालिटीचं प्लास्टर ते जे भिंतीला चिकटतं पक्क. गुड ॲडेजन. गुड ॲडेजन असलेले जे प्लास्टर आहे, त्याची गुड ॲडेजन असलेलं जे प्लास्टर आहे ते चांगल्या क्वालिटीचं प्लास्टर असतं. स्मूथ अँड इवन सरफेस. बरं, चांगल्या क्वालिटीचं प्लास्टर जे आहे ते ज्याचा सरफेस स्मूथ आहे आणि इथून तिथून सारखा आहे. स्मूथ अँड इवन सरफेस. क्रॅक फ्री.
चांगल्या क्वालिटीचं प्लास्टर ते ज्याला क्रॅक जात नाही, आहे की नाही. जनरली काय होतं, प्लास्टर वाळलं का त्याला क्रॅक जाते. मग क्रॅक जाऊ नये म्हणूनच आपण त्याच्यावर पाणी मारतो 7-8 दिवस. मग क्रॅक फ्री पाहिजे आणि ड्युरेबल म्हणजे टिकाऊ पाहिजे. मग ड्युरेबिलिटी चांगली पाहिजे, क्रॅक त्याच्यावर नसावेत, स्मूथ आणि इवन सरफेस पाहिजे, ॲडेजन चांगला असेल, या प्रॉपर्टीज असतील तर ते चांगल्या क्वालिटीचं प्लास्टर आहे. जमेल यामध्ये लिहायला, आहे की नाही. पुन्हा पुन्हा तेच व्हेरी गुड. आता पुढे येतं डिफेक्ट. आता प्लास्टरिंग केल्यानंतर त्यात कोणकोणते डिफेक्ट पाहायला मिळतात, कोणकोणते डिफेक्ट त्यामध्ये पाहायला मिळतात. तर प्लास्टरिंग केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला क्रॅक्स पाहायला मिळतात. तुम्हाला सगळ्यांना माहिती हेअर लाईक क्रॅक असतात, काही काही क्रॅक मोठे पण असतात. मग आपल्याला प्लास्टरिंग केल्यानंतर त्यात क्रॅक पाहायला नसावेत, म्हणजे क्रॅक्स नसावेत चांगल्या क्वालिटीच्या प्लास्टरमध्ये, पण आपल्याला क्रॅक्स पाहायला मिळू शकतात. ब्लिस्टरिंगमध्ये काय होतं की वरचा जो लेअर आहे ना तो डायरेक्ट निघून जातो, कारण प्लास्टर आहे 2 ते 3 लेअरमध्ये केलं जातं. वरचा लेअर कधी कधी निघून जातो, वरच्या लेअरच्या पोपड्या निघतात, त्याला म्हणतात ब्लिस्टरिंग. पिलिंग, कधी कधी काय होतं ते जे लेअर आहेत ना त्या लेअरच्या आहे ना असे केळाची साल सोलल्यासारखं, केळाची साल कशी सोलतो आपण त्या पद्धतीने या ठिकाणी काय होतं, त्या प्लास्टरिंगच्या लेअरची साली निघतात, पिल्स बाहेर निघतात. जसे फ्रूटचं पिलिंग करतो ना तसं इथं होतं, त्याला म्हणतात पिलिंग. आणि इफ्लोरसन्स, कधी कधी काय होतं की आपण सिमेंट मॉर्टर प्लास्टरिंग करण्याकरता सिमेंट मॉर्टर तयार करतो. सिमेंट मॉर्टर तयार करताना त्यात जर आपण खारं पाणी वापरलं, असं वॉटर वापरलं ज्यामध्ये सॉल्ट खूप जास्त आहे, तर तिथं आहे ना असे पांढरे पांढरे डाग येतात प्लास्टरमध्ये, त्याला म्हणतात इफ्लोरसन्स. तर हे 4 प्रकारचे डिफेक्ट प्लास्टरमध्ये पाहायला मिळतात. बरोबर, आपण डिटेलमध्ये शिकलोय. मग प्लास्टरिंग करताना प्रिकॉशन काय घेतले पाहिजे बरं, काय काय काळजी घेतली पाहिजे प्लास्टरिंग करताना. पहिली काळजी प्रॉपर क्युरिंग, चांगल्या क्वालिटीमध्ये क्युरिंग करा, व्यवस्थित पाणी मारा. प्लास्टरला केल्यानंतर कमीत कमी 7 ते 8 दिवस त्याच्यावर पाणी मारलं पाहिजे. प्रॉपर क्युरिंग, करेक्ट मिक्स प्रपोर्शन, सिमेंट सँड अँड वॉटर यांना मिक्स करतो, सिमेंट मॉर्टर तयार होतं आणि त्याच्यापासून आपण प्लास्टरिंग करतो. मग हे म्हणतात की सिमेंट सँड अँड वॉटर यांचं प्रपोर्शन प्रॉपर घ्या, कमी जास्त घेऊ नका. सिमेंट कमी सँड जास्त, सँड कमी सिमेंट जास्त नाही, प्रॉपर प्रपोर्शन घ्या आणि मग त्या ठिकाणी प्लास्टरिंग करा. क्लीन सरफेस बिफोर प्लास्टरिंग, प्लास्टरिंग करण्याच्या अगोदर तो सरफेस पुरेसा ओला पाहिजे, तो सरफेस क्लीन पाहिजे. मग क्लीन सरफेस घ्या, मिक्स प्रपोर्शन प्रॉपर घ्या, प्रॉपर क्युरिंग करा. ह्या गोष्टी ह्या प्रिकॉशन आपण घेतल्या पाहिजे, त्याने आपल्याला चांगल्या क्वालिटीचं प्लास्टर मिळतं. कळालं. आता पुढचं येतं पॉइंटिंग, की बाबा वॉलचा सरफेस, वॉलचा जो ॲपरन्स आहे तो चांगला व्हावा म्हणून आपण पॉइंटिंग करतो. पॉइंटिंग करण्याची गरज काय बघा, प्रोटेक्स मॉर्टर जॉईंट, ज्या ज्या ठिकाणी जॉईंट असतो त्या त्या ठिकाणी असतं बाळांनो मॉर्टर. मग हे जे मॉर्टरचे जॉईंट आहेत ते कुठं क्रॅक जाऊ शकतात, कुठं तुटू शकतात, जिथं जॉईंट आहे. मग त्या जॉईंटला जर आपल्याला प्रोटेक्ट करायचं आहे, जॉईंटला ज्या ठिकाणी मॉर्टरमध्ये जॉईंट आहे त्या जॉईंटला जिथं जिथं प्रोटेक्ट करायचं आहे तिथं तिथं पॉइंटिंग केलं जातं. इम्प्रूव्ज ॲपरन्स ऑफ द ब्रिकवर्क, त्यामुळं ब्रिकवर्कचा ॲपरन्स सुधारतो. पॉइंटिंग केल्यामुळं काय होतं बघा, फॉर एक्झाम्पल 2 विटा आहे, विटांच्या मध्ये सिमेंट मॉर्टर आहे, ठीक आहे. आता सिमेंट मॉर्टरमध्ये जो जॉईंट आहे खरा क्रॅक तिथंच येणार ना, क्रॅक कुठं येईल जिथं जॉईंट आहे. मग त्या जॉईंटला क्रॅक होण्यापासून जर प्रोटेक्ट करायचं आहे तर पॉइंटिंग करावं लागतं, त्यामुळं लुक सुधारतो, ड्युरेबिलिटी वाढते, ॲपरन्स चांगला होतो. टाईप्स काय, पॉइंटिंग हे 4 प्रकारे केलं जातं. फ्लश पॉइंटिंग, रिसेस्ड पॉइंटिंग, व्ही पॉइंटिंग आणि की पॉइंटिंग. तर या 4 प्रकारचे पॉइंटिंग आहेत. यातले 2-2 सेंटेन्स लिहिले तरी चालतात, पण पॉइंटिंगचे टाईप्स तरी तुम्हाला एवढे डिटेलमध्ये कधी विचारत नाही. पण फ्लश पॉइंटिंग, रिसेस पॉइंटिंग, वीक पॉइंटिंग आणि कीड पॉइंटिंग 4 प्रकारचे पॉइंटिंग आहे. बरं, पॉइंटिंग करायची प्रोसिजर काय, पॉइंटिंग करायची प्रोसिजर 4च स्टेपमध्ये. रेक जॉईंट्स म्हणजे ते जे जॉईंट आहेत ते जॉईंट त्या ठिकाणी क्लीन करून घ्या. ज्या ठिकाणी जॉईंट आहे ना त्या जॉईंटच्या तिथं जे लूज मटेरियल आहे ते लूज मटेरियल काढून टाका. 10 ते 20 mm पर्यंत जे लूज मटेरियल आहे ते काढून टाकायचं. समजा इथं जॉईंट आहे, मध्ये काही लूज मटेरियल आहे, ते लूजच आहे ना, त्याला रिमूव्ह करायचं.
लूज मटेरियल रिमूव्ह करून टाकायचं 10 ते 20 10 to 20 mm थिकनेसपर्यंत. क्लीन सरफेस, सरफेस एकदम क्लीन करून घ्यायचा, जिथं पॉइंटिंग करायचं तो सरफेस स्वच्छ करायचा. फिल विथ मॉर्टार, मग सिमेंट मॉर्टर घ्यायचं आणि त्या खड्ड्यामध्ये जॉईंटमध्ये भरायचं, भरलं आणि नंतर फिनिश शेप आणि नंतर वरतून असं फिनिशिंग द्यायचं, त्याला हवा तसा शेप द्यायचा. कळालं का? थोडक्यात काय, खड्डे बुजवणे, जिथं जिथं जॉईंट आहे ना तिथं तिथं खड्डे आहेत आणि ते खड्डे बुजवायचं काम म्हणजे पॉइंटिंग आहे. मग रेक जॉईंट, पहिल्या स्टेपमध्ये रेक जॉईंट करायचं, लूज मटेरियल रिमूव्ह करायचं, क्लीन सरफेस, सरफेस क्लीन करून घ्यायचा ब्रशने, नंतर त्यामध्ये मॉर्टर फिलअप करायचं आणि त्यानंतर शेपला फिनिशिंग द्यायचं, फिनिशिंग शेप द्यायचा. बरं, आता शेवटचा मुद्दा येतो बाळांनो या युनिटचा, पेंटिंग. आता पेंटिंगची गरज काय? पेंटिंग आपण का करतो बिल्डिंगला? बघा, प्रोटेक्शन फ्रॉम वेदर, वेदरपासून प्रोटेक्शन मिळावं, आजूबाजूच्या वेदर कंडिशनपासून आपल्या बिल्डिंगला प्रोटेक्शन मिळावं, म्हणजे एक प्रोटेक्टिव्ह लेअर मिळावा, म्हणून आपण काय करतो? पेंटिंग. तुम्ही विचार करा, मी खूप जोरात पाऊस येतो आणि मी बाहेर चाललो आहे, मग मी छत्री घेतो की नाही? छत्रीने काय होतं? म्हणजे आजूबाजूच्या पाण्यापासून, आजूबाजूच्या पावसाच्या पाण्यापासून माझं प्रोटेक्शन होतं. जे काम छत्रीचं आहे तेच काम पेंटिंगचं आहे. कळतंय का? मग लक्षात ठेवा, वेदर कंडिशनपासून जर आपल्याला बिल्डिंगला प्रोटेक्ट करायचं आहे तर पेंटिंग केलं पाहिजे. बरं, आपण आपल्या बिल्डिंगमध्ये काही ठिकाणी स्टील स्ट्रक्चर उभं केलेलं आहे. भरपूर असं कन्स्ट्रक्शन असतं ज्यामध्ये स्टील असतं. मग स्टीलचं करोजन होऊ नये, स्टीलचं करोजन होऊ नये म्हणून स्टीलपर्यंत पाणी पोहोचलं नाही पाहिजे. मग स्टीलपर्यंत पाणी पोहोचू नये म्हणून पेंटिंग केलं पाहिजे. कारण हे पेंटिंग म्हणजे प्लॅस्टिकचं कवर असतं जे आपण बिल्डिंग भोवती घातलंय, त्यामुळं काय होतं? स्टीलचं करोजन होत नाही. इम्प्रूव्ह ॲपरन्स, पेंटिंग केल्यामुळं घराचा लुकही चांगला होतो, रंगवलेलं घर कधी सुंदर दिसतं. इन्क्रीज लाईफ ऑफ स्ट्रक्चर सरफेस, सरफेसची लाईफ वाढते, स्ट्रक्चरची लाईफ वाढते, ड्युरेबिलिटी वाढते. या कारणांकरता बाळांनो पेंटिंग केलं पाहिजे. आहे की नाही? प्रॉपर पॉईंट, बरोबर 2-2 सेंटेन्स लिहायचे. टाईप्स, मग पेंटिंग करण्याचे टाईप कोणकोणते? तर पेंटिंगमध्ये येतं व्हाईट वॉशिंग, त्यानंतर डिस्टेम्परिंग, त्यानंतर ऑइल पेंट, इमल्शन पेंट, इनॅमल पेंट, हे पेंटिंगचे वेगवेगळे टाईप्स आहेत. याच्यामध्ये 2-2 सेंटेन्स तुम्हाला पाठ करायचे आहेत बरोबर तुमच्या बुकमधून. ठीक आहे, हे पेंटिंगचे टाईप्स आहेत. बरं, पेंटिंग करण्याची प्रोसिजर काय? पेंटिंग आपण कशी करतो? पेंटिंग करण्याकरता सरफेस प्रिपेअर करायचा. सरफेस प्रिपेअर करायचा म्हणजे काय? काय करतात सरफेस प्रिपेअर करताना माहिती आहे? पहिले ना सरफेसला स्वच्छ करून घेतात, क्लीन करून घेतात. सरफेस क्लीन झाला का तुमच्याजवळ सॉईल पेपर असतो, सँड पेपर, खरबुडा पेपर असतो, रफ पेपर, त्याने घासतात भिंत. त्याने भिंत का घासतात? कारण जो लेअर मी त्याच्यावर लावणार आहे तो लेअर बरोबर त्या ठिकाणी घासल्यानंतर काय होईल? तो सरफेस त्याच्यावरती असे रॅशेस येतील आणि त्या रॅशेसवरती तो पेंट चिटकेल. पक्का चिटकतो ना? स्मूथ सरफेसवर दुसरा सरफेस चिटकतो का? नाही. सॉईल पेपरने जर मी त्या ठिकाणी घासलं तो सरफेस होईल रफ. रफ झाल्यावर काय होईल? त्याच्यावर दुसरा लेअर चिटकेल. म्हणून पहिल्यांदा काय करायचं? तो सरफेस क्लीन करायचा, त्याचं सँडिंग करून घ्यायचं, सँड पेपरने घासून घ्यायचं. जमेल ना? पुढे अप्लाय प्रायमर, मग त्याच्यावर प्रायमर मारायचा. प्रायमर म्हणजे पहिला कोट, कलरचा पहिला कोट प्रायमर. व्हाईट प्रायमर असतो, व्हाईट कलरचा. प्रायमरचे पण 3 लेअर असतात, एकावर एक 3 लेअर मारतात प्रायमरचे. तुम्हाला माहिती बिल्डिंगचं खरं प्रोटेक्शन हा प्रायमरच करतो. ठीक आहे ना? हा प्रायमरच असतो. याला डिस्टेम्परिंग म्हणतात. डिस्टेम्परिंग पांढरे 3 लेअर मारतात पांढऱ्या कलरचे. मग पुढे येतं पुट्टी ॲप्लिकेशन. पुट्टी ॲप्लिकेशन म्हणजे काय? तुम्हाला माहिती आहे पांढरं सिमेंटचं पीठ असतं जे लाईनपासून चुनखडीपासून बनवलेलं असतं. कुठं जर होल वगैरे असेल ना तर त्या होलला भरण्याकरता वॉल पुट्टी असते. मग वॉल पुट्टी मारायची, प्रायमर मारायचा, मारला त्याच्यानंतर मग फायनल कोट ऑफ पेंट. मग पेंटचा फायनल कोट मारताना त्याच्यामध्ये पाहिजे तो तुम्हाला हवा तो कलर मिक्स करायचा आणि फायनल कोट करायचा. फायनल कोट पण 3 लेअरचा असतो. फायनल कोट पण 3 लेअरचा असतो. अशा पद्धतीने ही झाली प्रोसिजर. जमेल? तर इतके सगळे पॉईंट्स मी तुम्हाला एक्सप्लेन केले. एवढंच तुम्हाला व्यवस्थित प्रॉपर करायचे, बाकी काही करू नका. जेव्हा तुम्ही कुठल्याही पॉईंटला, फॉर एक्झाम्पल तुम्ही इथे पॉईंट लिहिताय तर प्रत्येक पॉईंटच्या पुढे एक सेंटेन्स तुम्हाला लिहिता आलं पाहिजे एक्सप्लेनेशन करताना. एवढा प्रॉपर स्टडी करा.
आणि हेच पॉईंट करा प्रॉपर. अशा पद्धतीने युनिट नंबर 5चे इम्पॉर्टंट पॉईंट्स आणि युनिट नंबर 5ची रिव्हिजन डिटेलमध्ये सांगितली आहे. तर बाळांनो आपण थांबूयात, भेटूयात नेक्स्ट लेक्चरला. बाय स्टुडंट.